चाललोय बस मध्ये ना आज. बस आम्ही पार्किंग मध्ये लावलंय ना. आम्ही काय चालू गाडीनं सेपरेट ना. हे आता लास्टच काय सांगे यो पोऱ्या सांगे सांग यो कुठला झाले यो आपला झालेला आहे आता अक्कलकोट. आता आपण काय चाललो आता आपण चाललोय गंगा नदीवर स्नान करायला. खरं गंगा नदीवर चालल्या कुठ्या आधी सांगा नको. गंगा नदीवर चालल्या सांग गंगा नदीवर. गंगा नदी नाही गाणगापूरला. गाईज आपण चाललो गाणगापूरला आणि इथून आपण गाडी आपली पार्किंग मध्येच ठेवलेली आहे आणि सेपरेट वाहन करून आपण जाणार आहोत. आणि त्याचे समथिंग किती पैसे होतील पर पर्सेंट. जायचे 150 यायचे 150. पण आपण काहीतरी असा जुगाड करणार आहोत की आपण सर्व एकत्रच जाऊ. 10 जणांचे 1900 रुपये होतात. ओके. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. हा ब्लॉग देखील नेहमीप्रमाणे खूप इंटरेस्टिंग होणार आहे आपला. सो फ्रेंड्स आम्ही इथे गाणगापूरला जाण्यासाठी गाडी ठरवत आहोत. आणि ते किती बोलतात भाऊ 2000. अच्छा. आणि आपण किती बोलतोय 1900. 2200 रुपये द्या. 2200. हा 2200 रुपये. आता आता तेवढे पैसे नाही आमच्याकडे. हे कपडे पण आम्ही मागून आणलेत. स्वतःचे नाहीत आमचे. आमच्या तिथे तो बाजार भेटतोय ना सोमवारचा बाजार. त्याच्यात सेकंड हँड कपडे हे बघ 50 रुपयाला सूट. 50 रुपयाला मोबाईल बी चोरी काय ही बाबा गुंगा बोला. गुंगा बोला. सो फ्रेंड्स फायनली 1 तास डिस्कस करून झंझटमारी मगजमारी दुनियादारी करून शेवटी आता ठरलंय का ते आपल्याकडनं 2100 रुपये घेणार एका गाडीचे. चला 2-2 हजार रुपये घेणार आहेत. आणि तिकडनं रिक्षाचे एका माणसाचे 20 रुपये. एका माणसाचे याला नाही माहिती. एका माणसाचे 20 रुपये. एका माणसाचे रिक्षाचे 20 रुपये आणि ते आपल्याला नदीवर सोडतील. चला. सो फायनली ठरलंय निघा आता. चला लेट्स गो. सो गॅस आमची एक गाडी पुढे गेलेली आहे आणि आता आम्ही या गाडीमध्ये बसणार आहोत आणि ही गाडी लगेच रवाना होणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. काय म्हणता सागर भाऊ. काय विषय माहिती का या रिक्षावाला काय बोलतात आणि तिथलं रिक्षावाला जर आपण तिकडं भाडा मारला ना असली मोठी डगर बोलता आमच्या काचा अडकते. म्हणून तो विषय असा झालेला आहे. एवढा मोठा विषय वाढवण्यापेक्षा चला आपण थोडासा मन मोठा करू आणि 100-200 इकडे तिकडे करून टाकू. 200. ठीक आहे. 350. सो नवऱ्याने तुम्हाला मांडीवर घेतलेले आहेत. आता प्रेम वाढलंय का तुमच्या दोघांमध्ये. तुम्हाला काय वाटतं की वाढेल याच्या पुढे. आमचा प्रेम पहिल्यापासून तेवढा जे त्याला काही कमी झालं म्हणजे नाही. किती म्हणजे 100 ग्राम 200 ग्राम नाही ग्राम वरती नाही ते ग्रामवर नाही का. अनलिमिटेड आहे. मग लिक्विड मध्ये मोजता का. नाही अनलिमिटेड जीवनचा सीमा असल्यामुळे आम्हाला 1 लिटर 2 लिटर 10 लिटर असं काय. लिटर पण नाही. तुम्ही ऐकलात का जिओ जीव जीव फ्री आहे. अच्छा. हो खतरनाक. मुद्दामून ते इथे बसले मांडीवर घेवायला भेटल म्हणून. जाऊ दे तू ते मांडीव बस. इतने सालों के बाद भी ऐसा मांडी पे भेटले 12 सालों के बाद पहिले 12 वर्षानंतर हा योग आलेला आहे. थांबा मामी तुम्हाला कसं वाटतंय आता तुम्ही मामाच्या वाटतंय मस्त इकडे आल्यासारखं फायदा झाला का माझ्या भाऊ एक पप्पे घेऊन टाका. आता आकाशी तुम्हाला घरा मांडीची मांडीवर बसवते भाकरी बुजाला. हे खरं नाही. त्याला माहित पण ना माझ्या बाकी कधी होतं आणि कधी नाही. आता माहिती करून देतील म्हणजे आम्हाला डिटेल देणार. म्हणजे याचा सोशल मीडियासाठी हा एक महत्वाचा पॉइंट आहे का भाकऱ्या अजूनपर्यंत मामाला माहित ना कधी होतात. म्हणजे वहिनी मामी नक्कीच 5 वाजता उठत असते. 5 वाजता ना जेव्हा आमचे बोला तुम्ही. 7 वाजता हा, येते. हा. एक सेकंड आम्ही म्हणजे मी पोरांचे कधी कधी आंघोळी करीत असतो. त्यावेळी बघा नवऱ्याची व्यथा. जेव्हा दुपारी येऊन कधी जेवण आणि भाकरी होतं ना आम्ही 8ला जेवायला बसतो. म्हणजे किती फास्ट बनवाय असेल. हा इथे याचा अर्थ 7ला येऊन भाजी आणि भाकरी बनवून 8ला जेवण कोणाला भेटत नाही.
आमची आई आणि आमचे भावाची बायको आहे. नहीं 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 दया, यहाँ पे कुछ तो गड़बड़ है दया। ये पति घबराया हुआ है, ये पति घबराया हुआ है दया, ये सब गलत बोल रहा है। जिनके मुंह से फुफारे निकल रहे हैं। 6 वाजल्यापासून जेवण बनवतात, 9 वाजता तरी त्याचं जेवण का होत नाही आणि जेवण पुन्हा होत. आम्ही 8ला येऊन जेवण 8:30ला टीव्ही बघतो. कोणता कार्यक्रम? बिग बॉस, बिग बॉस के घर में ए प्रतीक, सनरूफ खोल रंजिताची पूर्ण वरती काढू. तेरे काम मगल मुझे छोड़ के परदेसी जाना तू जाना नहीं. हे गाईज, सो बघा आम्ही आता जस्ट गाडीमधून उतरलेलो आणि एवढे कोंबून आम्हाला गाडीमध्ये भरलेलं आहे, जीवाचे हाल झालेले आहेत. आणि आता फक्त अर्धा किलोमीटरवर आपलं मंदिर आहे, आपलं लोकेशन आहे. चला तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. सो गाईज, फायनली आपण पोचलेलो आहोत नदीच्या थोडा शेजारी बाजूलाच. आणि इथून पुढे ती गाडी जाणार नाही, इथून आपल्याला प्रायव्हेट रिक्षा करायची आहे पुन्हा. आणि पर पर्सेंट 20 रुपये आपल्याला त्या रिक्षाचे द्यायचे आहेत. सो चला मंदिराकडे जाऊया, मंदिराचा व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहोत. आणि सागर बघा, आता तोंडावर पाणी मारून थोडासा तरोताजा झालेला आहे. फुल सेटिंग फुल सेटिंग आहे सब जगह पे. महाराष्ट्राची माणसं, कर्नाटकची माणसं, सेटिंग में खेल रहे सब लोग. यस. तुम हमारा ऑटो दो, हम तुम्हें भी ऑटो देंगे, उसमें भी कमाएंगे 20-20 रुपया. धन्यवाद. द्या दादा, त्यांच्या मनात. चला. सो गाईज बघा, आमचा रिक्षाचा असा प्रवास आणि मस्त निसर्गरम्य असा परिसर आहे. बघा कोण कोण आहे. जो आमचा दुधी हलवा लाल गुलाबी, लाल काला पीला गुलाबी हरा नीला, प्लास्टिक है बढ़िया पिक्सल वाला. भैया बरं दुधी हलवा. हाँ. और वो करेले का जूस. तोच घेतोय मी, पण माझा सूर्यकोलीने नेला पाहिजे. हिरवा निसर्ग हा भवतिरी. मित्रांनो, आपण आपल्या डेस्टिनीवर पोहोचलेलो आहोत. तुम्ही सांगा तुमची काय व्यथा वगैरे काय कथा असेल तर सांगा. कसा वाटला प्रवास? प्रवास खूप सुखरूप आणि व्यवस्थित झाला. म्हणजे अगदी छोट्या वेळामध्ये मोठा प्रवास झाला. थोडा 19-20 आहे, पण तेवढं तेवढं चालायचं. चालतंच प्रवासामध्ये. म्हणून आम्ही पण चालत चाललो. चला. आणि आपल्याला इकडे जायचं आहे बघा, तो बोट त्यांच्या भाषेमध्ये आहे. आपल्या भाषेमध्ये हा, या तिकडे पण आहे. सॉरी, तिकडे बोर्ड आहे तो आपल्या भाषेमध्ये. मंदिराच्या समोरच एक नदी आहे. अगोदर आपल्याला नदीमध्ये जाऊन स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत, हातपाय सर्व नीट क्लीन करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला दर्शनाला जायचं आहे. आणि ही जी नदी आहे ही ॲक्च्युली त्रिवेणी संगम नदी आहे. 3 नद्यांचं संगम आहे, बरोबर का नाही? संध्याकाळी सांगा, 3 नद्यांचं संगम आहे का?
भीमा नदी नदीचं नाव आहे भीमा नदी. नदीचं नाव आहे भीमा नदी आणि खूप छान लोकेशन आहे. मित्रांनो, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 3 नद्यांचा संगम आहे, तर त्या 3 नद्या आहेत अमरजा, भागीरथी आणि भीमा. दादाला बोलव का? महाराज काय बोलतात? त्रिवेणी संगम चित्ते नाही त्रिवेणी संगम. सोडा आरामात. घ्या. असं पकडा, असं पकडा, असं पकडा. आरामात. बघा, आपले कलाकार सर्व यूट्यूब चॅनल कलाकार आहेत. दिवा फ्लो वाढवा त्याचा. त्रिवेणी संगम, जिथं दत्त महाराजांचं ठाण आहे गाणगापूर, तिथं त्रिवेणी संगमावर सोडा डायरेक्ट हे करा. पाया परा, पाया तर सर्वांनी आरती केली. नमस्ते करा. अरे असं चुकीचं नको, कशाला अर्ध करायचं. बांधू. माझं बांधताना घेऊन मित्रांनो, आपण आता गाणगापूरच्या मंदिरात आलेलो आहोत आणि हे बघा, आपण आता रांगेत चाललेलो आहे आणि ही सर्व आपली मंडळी आहे जी आपल्याबरोबर आहे ट्रॅव्हलिंगमध्ये. आणि थोड्याच वेळात जर तिथे पॉसिबल असेल कॅमेरा वगैरे शूट घेण्यासाठी तर डेफिनेटली तुम्हाला दाखवेन, पण मंदिराचा परिसर दाखवणार आहे. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. छोटूशा डॉगी. कुठून आलेत ताई? बघा, आमच्या जातीचे, आमच्या समाजाची लोक इथे आम्हाला भेटलेले आहेत. खरंच खूप छान वाटतं. आईना बघा, तुम्ही एवढ्या लांबचा प्रवास केला, आई दमायला नाही झाला ना? काय त्रास वगैरे प्रवासात काय नाही? गाणगापूरला आला त्रास असला तरी निघून जातो, तो त्रास राहत नाही. नक्कीच नक्कीच. दर्शन वगैरे झालं छान व्यवस्थित. आता काय जाणार आहेत, घरी जाणार आहेत की काय अजून काय? अक्कलकोटला जाणार आहेत. अच्छा, आमचं अक्कलकोटचं झालं दर्शन. अच्छा, मग एकविरेची काय प्लॅनिंग आहे का? याच्यामध्ये आहे का, या शेड्यूलमध्ये? आता चला, धन्यवाद. सो हेच प्रतीक मंदिर आहे बहुतेक. का प्रतीक भाऊ, हेच मंदिर आहे ना? पैशाची काय कमी आहे आपल्याकडं? काय सागर? काय झाला? मामालाही व्हिडिओ सरप्राईज म्हणून ठेवलेले, तर मामा बोलता आत्ताच्या आता वाटत होता नाही तो मोबाईल फोड दूंगा.
नंतरच द्या ना सरप्राईज. युट्यूबवर बघता येईल. जेवढ्या वेळेला ते बघतील ना 10-15 वेळा तुमचे व्ह्यूज वाढतील ना. सो गाईज फायनली प्रतीक याच्या शुभ पावलामुळे म्हणजे त्याला आम्ही पुढे बसवला आणि हॉटेल शोधता शोधता आम्ही परेशान झालो होतो. रात्रीचे किती वाजलेले आहेत भाऊ तुम्ही सांगा? 12:38 म्हणजे तो 1:45 वाजला. म्हणजे 1:45 वाजलेला आहे. आणि फायनली एवढा शोधता शोधता आम्हाला हे बघा हा हॉटेल भेटलेला आहे. छान सुरेख असं हॉटेल पराग. आणि आता फायनली आपण जेवून घेऊया आणि काय काय डिशेस आहेत ते तुम्हाला दाखवतो. तंगरी हिलाओ तंगरी ऐसा ऐसा ऊपर आगे पीछे करो तभी हालेगा. हाँ वेरी गुड. नन्ना खरगोश और दीदी देखो बैठे हैं झूले के ऊपर. काय सांगू दादा तुमच्यासाठी? अच्छा एक्स्ट्रा घेऊ का? एक चालेल. तुम्ही काय खाणार ताई? पनीरची भुर्जी. पनीरची भुर्जी. अच्छा. आणि रोट्या. त्याच्यामध्ये अंडा नको आहे ना? दादा तुमची ऑर्डर द्यायची की दिलेली आहे? पनीर टिक्का मसाला आणि पनीर भुर्जी आणि डाळ तडका. चालेल. तडका कसला देऊ? मिरचीचा की कसला? थांबा हा 2 मिनटं थांबा. यांची ऑर्डर आहे. लाल मिरची असते ना. काश्मीरी मिरची. काश्मीरी. अच्छा चालेल चालेल. छोट्या खाईल ना? याचं पनीर आवडता बेस्ट. तू काय खाशील इकडे सांग. ओके हां आता सांगा ताई तुमची काय ऑर्डर आहे? सांगा तुमची ऑर्डर. चिकनमध्ये भरपूर आपल्याकडे व्हरायटी आहे. चिकनमध्ये काय पाहिजे ते त्याच्यामध्ये बघून सांगा. नाही तर मग तुमच्याकडे ऑफर बघा आपल्याकडे बकरा पण आहे. तंदूर केलेला आहे पूर्ण. या पूर्ण टेबलावर बसेल. बुधवारी बकरा पाहिजे. आज मला कोंबडीच पाहिजे. अच्छा तुम्ही सांगा दादा तुमची काय ऑर्डर आहे? गावठी कोंबडा आता कापून नेला जस्ट रक्त पडले बघा. सांगितलंय ना त्यांना? सांगितलंय ना? ताजा नेला. मग त्याचे चार्जेस जास्त होतील हा थोडे? चालेल ना. आपल्या आहेत ना ऑनलाईन. रंजिता मॅम अच्छा तेच पैसे देणार का सर्वांचे? रंजिता मॅम देणार आहे. ते त्यांना बघून लक्षात आलं होतं की त्याच म्हणजे कोणीतरी आहेत तुमच्यामध्ये असे रिच वगैरे. तुमची काय ऑर्डर सांगा? उपवास आहे का? सोमवार उपवासासाठी आपल्याकडे पाणी पण आहे. तुमची काय ऑर्डर आहे सांगा? आमची आहे चिकन मसाला. मसाला कोणता घेऊ? मटन मसाला. आगरी पाहिजे की कोणता मसाला? आगरी मसाला आहे आपल्याकडे. दादा तुमची काय स्पेशल ऑर्डर आहे की त्याच्यामध्ये? चिकन सूप सांगा. चिकन बिर्याणी. ते नाही भेटत हे आम्ही बंद केलं आता. अच्छा सूप. मंचुरियन राईस. व्हेज मंचुरियन आणि चायनीज भेल नको आहे ना? तुमची ऑर्डर सांगा दादा. एवढा वेळ कराल तर नाही जमणार. बंद होईल हॉटेल. 16 सोमवार. तुमची ऑर्डर सांगा. नाही तसं असल्यावर आम्ही काहीच देत नाही. ऑर्डरचं नाव सांगावं लागतं. पनीर आपल्याकडे व्हेजच आहे सध्या तरी. अच्छा चालेल. खाऊन सांग कशी डिश आहे. खाऊन सांग. पहिले खावंच लागतं आहे. खाल्यावर समजा ना का नाही? ओके डन झालेला आहे. एकदम स्वीट स्वीट. वाव पगला गया है लौंडा. जंगल से ॲक्शन.
ना माझी होती दे इकडे काय नको त्याला काय ना गाऊ गाऊ किती झाले बघ. कंकरपली काय आहे? वाटाणे कंकरपली म्हणा असते तर वाटाणे वाटाणा कंकरपली